नमस्कार, एक बार फिर से आपका स्वागत है सी न्यूज भारत में। नासिक से खबर सामने आई। महाराष्ट्र के सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट ने कल शनि सिंगणापुर में शनिदेव के दर्शन किए और आज उन्होंने चांदबाड़ स्थित जैन समुदाय के रामोकार तीर्थ क्षेत्र में जाकर धर्म गुरु का आशीर्वाद लिया। इस दौरान जब उनसे पूछा गया कि क्या वे किसी राजनीतिक संकट के कारण धार्मिक स्थलों के दर्शन कर रहे हैं, तो उन्होंने स्पष्ट रूप से कहा कि राजनीति में कोई संकट नहीं आता, अगर आएगा तो कोई ना कोई लेकर आएगा और मैं संकटों से डरने वाला व्यक्ति नहीं हूं। साथ ही उन्होंने कहा कि कई संकट दफन हो चुके हैं और हाल ही में इम्तियाज जलील ने मुख्यमंत्री से संजय सिरसाट से इस्तीफा मांगा था, लेकिन इस पर मंत्री ने कोई सीधा जवाब नहीं दिया। वहीं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं और माणिकराव कोकाटे से जुड़ी विधानसभा या मंत्रालय में रमी खेलने की चर्चाओं पर भी उन्होंने कोई टिप्पणी करने से परहेज। काही दिवसापासून तुमच्या मागे काहीतरी त्यांनी मार्ग लागला किंवा असं सोडा हो, राजकारणामध्ये चालत असतात। राजकारणामध्ये जर चढउतार नसतील तर राजकारण काय कामाचं, म्हणून मी त्याला इझिली घेत असतो। तुमच्यामध्ये संकट हे येणारच, नसल येणार तर कोणी आणणार, त्याला समोर जाण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे। म्हणून मी त्या संकटाला घाबरणारा माणूस नाही किंवा संकट आलं म्हणून आता इकडे तिकडे पळतोय असं समजण्याचं काहीच कारण नाही। असलेलं माझं त्याचं एक आस्था आणि एक धार्मिकता म्हणून मी आलेलो आहे। संकटापासून मुक्ती मिळावी यासाठी साखळे घालतात? नाही, साकडं वगैरे काही घालत नाही। आशीर्वाद हा सगळ्याचा असला पाहिजे, त्या आशीर्वादाच्या जोरावरच आपण आज इथपर्यंत आलेलो आहोत। म्हणून मी साकडं घालणं, नवस करणं आणि आता मग काहीतरी करतो बाबा असं हे प्रकार मी करत नाही। आशीर्वाद निश्चित सर्वांचा घेत असतो। तर सोडा हो, राजकारणामध्ये चालत असतात। राजकारणामध्ये जर चढउतार नसतील तर राजकारण काय कामाचं, म्हणून मी त्याला इझिली घेत असतो। तुमच्यामध्ये संकट हे येणारच, नसल येणार तर कोणी आणणार, त्याला समोर जाण्याची ताकद आपल्यात असते। म्हणून मी त्या संकटाला घाबरणारा माणूस नाही किंवा संकट आलं म्हणून आता इकडे तिकडे पळतोय असं समजण्याचं काहीच कारण नाही। असलेलं माझं त्याचं एक आस्था आणि एक धार्मिकता म्हणून मी आलेलं आहे। संकटापासून मुक्ती मिळावी यासाठी साखळे घालताय? नाही, साकडं वगैरे काही घालत नाही। आशीर्वाद हा सगळ्याचा असला पाहिजे, त्या आशीर्वादाच्या जोरावरच आपण माणसं इथपर्यंत आलेलो आहोत। म्हणून मी साकडं घालणं, नवस करणं आणि आता मग काहीतरी करतो बाबा असं हे प्रकार मी करत नाही। आशीर्वाद निश्चित सर्वांचा घेत असतो। सर, एक राजकीय प्रश्न, उद्या जी संभाजी ब्रिगेड यांची मारामारी झाली, काय म्हणाल? सध्या वातावरण जे आहे, कधी विधान भवनात मारामारी होते, कधी बाहेर होते, काल तटकरे साहेबांच्या समोरच कार्यकर्ते एकमेकांना भिडले। नाही, त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती मला नाही आहे, म्हणून मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। सर, शेवटचा प्रश्न एक, इम्तियाज जलीलने आज पुन्हा तुमच्यावर आरोप केला आहे का संजय सिरसाट यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे? काय करायचं त्याला? पाहिलं मुख्यमंत्री, हे रिकामे लोक आहेत आणि हे आता हे राजकारणात ते दलालांचं ऐकून काय नाही। मी राजकारण त्यांच्या भरोश्यावर थोडी करतो। हे ब्लॅकमेलिंग करणारे लोक, यांच्यावर आम्ही जास्त भाष्य करणं योग्य नाही। यांना वाटतं की आपल्याला कोणतरी मोजतंय, म्हणून हे जलील आम्ही असे अनेक जलील पाहिले आणि जलीलाला गाडलेले आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हनी ट्रॅपचं नाही, परंतु रोज त्या संदर्भातल्या बातम्या येतात। आज संजय राऊतांनी सुद्धा काय हे सगळं जे आहे ना, मन घडत कहाणी ज्याला म्हणतात ना, ते त्या पद्धतीचं एक सिरियल काही लोकांनी चालू केलेली आहे। काहीतरी नवीन विषय काढायचा, तलतलात चालवत बसायचं आणि त्याच्यामुळं आपली स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची आणि लोकांना एक चवीचा विषय द्यायचा, हा त्यांचे काम राहील। संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद देखील पुन्हा तो मुद्दा उपस्थित केलाय। संजय राऊत बरोबर बोलणं आता मला वाटतं कंटाळवाणं झालं आहे। परंतु ज्या पद्धतीने आमदारांच्या थेट आपला पण व्हिडिओ व्हायरल झाला, आमदारांच्या बाबतीत ज्या घटना घडत आहे, कुठेतरी आमदारांची सिक्युरिटी तर आम पब्लिकसाठी काय असेल? नाही, आता याची काळजी सरकार जरूर घेईल। हे घटना तर वारंवार जे घडत आहेत ते मला वाटतं चुकीचे आहेत आणि त्याचं कोणी समर्थन केलं नाही। दोन्ही आमदारांनी त्याच्यावर माफी मागितलेली, आता त्याच्यावर आता आणखीन विषय वाढण्यात काय अर्थ नाही। शेवटचं सिंगणापूरला गेले, देवदर्शन घेतलं, आज इथे नमोकार इथे आले, दर्शन घेतलं, काय मनात काय भावना आहे? आणि ती दर्शन नमोकार तीर्थक्षेत्राला नेहमी येत असतो। आपल्याला कल्पना नसेल, परंतु या ठिकाणी जेव्हा मुहूर्तमेढ रोवल्या गेली, मुख्य प्रवेशद्वाराचं नारळ हे माझ्या हाताने वाढवलं गेलं, म्हणून या क्षेत्राशी आमचा एक वेगळा लगाव आहे। इथेच नाही, मी कोल्हापूरला कुंथगिरीला सुद्धा जात असतो। सामाजिक हे जे काही स्थान आहेत, समाजाला दिशा देणारे, त्या ठिकाणी जाणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि महाराजांशी माझा संबंध अनेक वर्षापासून आहे। आता थोडासा वेळ होता, अधिवेशन संपलेलं आहे,
म्हणून त्यांचा आशीर्वादही घेतला आणि झालेली डेव्हलपमेंट 6 फेब्रुवारीला जो यांचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी त्यांनी मला निमंत्रण पत्रिका त्यांनी दिली आणि 6 फेब्रुवारीच्या कार्यक्रमामध्ये आमचं एक सरकार म्हणून आमचं काही योगदान असू शकतं यावर सुद्धा त्यांच्याशी माझी चर्चा झाली. नाही, एका म्हणजे काही दिवसापासून तुमच्या मागे काहीतरी शनी महाराज. नासिक से सी न्यूज संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। मंत्री संजय सिरसाट के इस धार्मिक दौरे और उनके बयानों से ये साफ है कि वे खुद को आत्मविश्वास से भरा हुआ दिखाना चाहते हैं। हालांकि राजनीतिक हलकों में उनके इस्तीफे की मांग और अन्य मुद्दों को लेकर चर्चाएं लगातार जारी हैं। फिलहाल के इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।